आधीच आम्ही 30चा व्हिडिओ बघितला आणि अभिला लागलं फोन केला की आता आपल्याला आल्यावर विषय करायला लागतो. दाजी आले आम्ही केलेलं लगेच. अभि एक नंबर विषय भारी झालाय. माझं खतरनाक वाटलं. सवड लागते आडत, तुम्ही करून बघा. होय. आज मी तुम्हाला एक नवीन असा प्रकार करून दाखवणार आहे, कौल फ्राय. 31 डिसेंबरच्या पार्टीला आम्ही भावाभावांनी मिळून जेटीवरती बनवलेलं होतं. पण काय काय जणांना कसं वाटतं अवघड असतं, पण अवघड काय नाही आहे, एकदम सोपी पद्धत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवतो. आजी पण आली आहे, बाबाई पण आली आहे, होय. आणि आई पण आहे. झटपट बनवूया मस्त की कौल फ्राय. अगदी चविष्ट लागतं. हा होय, ती मातीची चव आहे ना ह्या कौलाची, त्यामध्ये उतरते. एक नंबर चवीला लागतो. आता हे मी 1 किलो चिकन घेतलंय, स्वच्छ असं धुवून घेतलंय. 1 किलो चिकन मी आज कौल फ्राय बनवणार आहे. बाबा पटकन मला जरा सगळे मसाले आणि मीठ टाक जरा. चालेल. सगळ्यात पहिल्यांदा मीठ टाकते. हे बघा, पहिलं आपण मीठ टाकायचंय आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. ही कशी पेस्ट लावलात ना कौल फ्रायला, म्हणजे चिकनला एक नंबर चव लागते. होय. आता हे चांगलं असं मी मिक्स करून घेतो. हलके आता मिक्स करून घ्यायचं. नुसतं आलं लसूण नाही घ्यायचं, थोडी का होईना कोथिंबीर घ्यायची ना दादा. होय, चव भारी लागते मग. आणि हे कसं जितक्या वेळ मॅरिनेशन करून ठेवाल ना तेवढी ह्या चिकनला चव अजून ह्या मसाल्यांची ह्या पेस्टची उतरत जाते. होय. आणि चवीला एक नंबर लागतं हे चिकन. म्हणजे तितकं चिकन ते चांगलं मुरतं ना आई. आणि कौलावर गेल्यावर ना ते मातीची चव उतरली ना चिकन मध्ये तर एक नंबर होय. भन्नाट चव. बाबा हे मिक्स झालंय, आता हा. हळद टाक ह्यामध्ये. हा. हळद झाली आहे, आता एकत्र करून गरम मसाला टाक जरासा. अजून थोडा टाकते. तुम्ही पण हे असं मी सांगितल्यासारखं करून बघा, एक नंबर होणार. आम्ही आता आमच्या घराच्या जरा बाहेर आहे, होय. म्हणजे घराच्या समोर ग्राउंड वरती मस्तपैकी झाडाखाली झाडाखाली बनवतो. बनवतोय. बाबा जरा लाल मसाला टाक आता. हा. आणि थोडासा आपल्याला ना चिकन 65 मसाला टाकायचा आहे, चव वाढेल ना दादा आणखी. होय होय. आता हे सगळं असं हे मिक्स झालंय बघा. आता हे आपल्याला अर्धा ते 1 तास चांगलं असं मुरवून घ्यायचंय. आता ह्याच्या बघा आपला कौल तापलेला आहे. हा होय, तापलेला आहे. आणि ह्याच्यावर थोडं थोडं आपण हे बघा ही पंधरा आहे ना तिकडे तेल सोडून घ्यायचं. तेल आपलं तापलेलं आहे. आता आपलं हे बघा मॅरिनेशन केलेलं चिकन एक एक पीस उचलायचा आणि इकडे ह्या पन्नीतून सोडत यायचा. आवाज येतोय, आवाज आला चुर 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 चुर. होय. हे तेल तापलेलं आहे. आधीच आम्ही 30चा व्हिडिओ बघितला आणि अभिला लागलं फोन केला की आता आपल्याला आल्यावर विषय करायला लागतो. दाजी आले आम्ही केलेलं लगेच. आता हे चांगले भाजून घ्यायचे जरा हलकं हलकं तेल सोडून. बाबी चिमटा दे जरा. हा. आधी आग कमी जास्त करायची का एकसारखी चालते? नाही, आग चालू पाहिजे व्यवस्थित. एकसारखी चालते. भाजले पाहिजे पीस चांगले. तिथे ही पुढे तेलाची वाटी पुढेच ठेवायची. दाजी हे घे तुम्हाला एक चमची. जरा थांबा. हे बघा सगळे पीस पलटी मारलेत आहेत. हे बघा एक बाजून असे चांगली आलटी पलटी करून चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे. मस्त झाले काय बाबे. होय, भारीच दिसतात आहे. वास पण भारी सुटलाय. होय. बरोबर आम्ही 5 जण होतो. खाली 2 किलो चिकन आणलेलं जेटीवरती आणि 2 कौल लावलेली होती. 2 कौल अशी
करता करता संपलं. होय दादाचा आम्ही ना स्टेटस बघितलेला नाही हो. आणि दाजी मला लगेच बोलले अभि आम्ही आल्यावर कौल फ्रायचं नियोजन झालं पाहिजे. आणि केलेलं आज. हे चांगलं अल्टी पलटी करून खरपूस भाजून घ्यायचे. चिकन कौल फ्राय तयार आहे. इकडचे मधले पीस गायब पण झालेत आहे. होय. आता हळूहळू असं जरा हे बघा कुंट्यात धरायचं आणि जरा तेल असं नितळवायचं आणि हे बघा काढून घ्यायचं. आधी घ्या पटापट, चला पुढच्या भाजून घेऊया. खतरनाक विषय लागालाय. होय एकदम भारी लागते चव. दादा एक नंबर रेसिपी आहे. होय मग. भारी लागते. आता जरासं हे बघा तेल सोडायचं दोन्ही पंधळीत जरासं. आम्ही जरा जास्त चिकन ठेवू. शक्यतो तुम्ही जास्त मोठे पीस घेऊ नका, छोटे छोटेच पीस घ्या म्हणजे भाजतात पण लगेच. वेळ लागत नाही. खायला पण बरे. एक एक काढा. अबे एक नंबर विषय. भारी झालंय. माझं खतरनाक वाटलं. चवच लागते आडत, तुम्ही करून बघा. होय. पण सगळी आलं लसणीची सगळी कोथिंबीरची अशी पेस्ट कधी लावून ठेवा नाही मुरत ठेवायचं तरच त्याची चव वाढते चांगली. होय एक नंबर झाला नाही. होय मस्त. तुम्ही पण ट्राय करून बघा. होय. आणि जाळ एवढा असून करपत वगैरे नाही. तेल वगैरे तुम्ही व्यवस्थित सोडला ना अजिबात करपत नाही. कधी खतरनाक विषय. मला वाटत नाही आता फोटोसाठी राहील कारण की आताच अर्धा किलो संपले. जरा शिल्लक काय विषय कसा असतो, तुम्ही आधी काय बोललात 1 किलो आणलं आणि केलं आणि खाल्लं, पण नंतर परत हे होतो अजून 1 किलो आणलं असतं ना तर बरं झालं असतं. करता हा. संपतं.